नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण किसान कृषी प्रदर्शन मोशी या ठिकाणी आलेलो आहोत। भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन म्हणून ओळखलं जाणाऱ्या कृषी प्रदर्शनामध्ये हे एक किसान कृषी प्रदर्शन आहे। तर मग चला तर पाहूयात किसान कृषी प्रदर्शन मोशी पुणे। बांधवांनो, आपण अजून एका नवीन स्टॉलपाशी आलेलो आहोत। या ठिकाणी जीवामृत स्लरी जी बनवली जाते, आपण आतापर्यंत पाहिलं असेल की ड्रममध्ये बनवली जाते, पण यांच्याकडे असं वेगळं असं आहे की आपण पाहू शकतो की त्याने बॅगमध्ये बनवलेली आहे। तर ती कशी आहे किंवा त्याचा कसा फायदा होऊ शकतो शेतकऱ्यांना, ते आपण त्याच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार शेतकरी मित्रांनो, सिद्धी ॲग्रोटेक आयल्यानगरमधून बोलतोय, गणेश धुळगंड। ही स्लरी बॅग तुम्ही युनिट बघताय, यामध्ये 6 फूट बाय 10 फूट, 6 फूट बाय 20 फूट, यामध्ये साधारणतः 1,500 लिटर पाणी मावतं। 1,500 आणि 20 फुटाची मध्ये 3,000 लिटर पाणी मावतं। यातून डेली तुमचं आउटपुट साधारणतः 50 लिटरपर्यंत आहे। 1 एकर 2 एकर 3 एकर शेतकऱ्यांपर्यंत ते यूज होऊ शकतं। आणि सध्या ऑफर चालू आहे एक्झिबिशनमध्ये, तुम्ही बेस्ट प्राईजमध्ये बुक करू शकता। शेतकरी बांधवांनो, आपण पाहू शकता आता बाहुबली स्प्रे पंप कशा प्रकारे स्प्रेइंग करू शकतो त्याचं प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी पाहूया। आता हा वन साइड चाललेला आहे, पाहूया। आपल्याला त्यासाठी कंट्रोल आहे, दोन्ही साईडनी पण आपल्याला ऑप्शन आहे, आपण करू शकता। छोटंसं आहे, मॅन्युअल ऑपरेटिंग आहे। शेतकरी बांधवांनो, आपण अजून एका नवीन स्टॉलपाशी आलेलो आहोत। किसान कृषी प्रदर्शनामध्ये एका नवीन स्टॉलपाशी आलेलो आहोत। आपण तिकडे तेल बियापासून तेल काढल्यानंतर बिया कशा शिल्लक राहतात, म्हणजे आपण पाहिलं असेल बाकी ठिकाणी शेंगदाण्यापासून तेल काढल्यानंतर आपण बघतो की ते पूर्णपणे शेंगदाण्यामधलं तेल निघून जातं, शेंगदाणा शिल्लक राहत नाही। तर तेल बिया अशा आहे, यांच्याकडे सिस्टीम अशी आहे की त्यामधनं काय होतं, तेल काढल्यानंतर बिया शिल्लक राहतात। तर ते कसं शिल्लक राहतं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। आपण आता स्टॉलमध्ये आहोत, तो श्री नाकोडा एंटरप्राइजेस या स्टॉलला आपण भेट दिलेली आहे। आपण त्यांच्याकडून अधिक माहिती त्याविषयी जाणून घेऊया। हेलो किसान दोस्तों, आज हम आपके लिए एक नई मशीन लेके आए हैं जिसका नाम है हाइड्रोलिक कोल्ड प्रेस मशीन। मेरा नाम रीमा जैन है, मैं हूँ श्री नाकोडा एंटरप्राइज वडोदरा गुजरात से। ये हमारा हाइड्रोलिक कोल्ड प्रेस मशीन है। इस मशीन से आप किसी भी बीज का तेल निकालते हैं तो वो बीज वैसा का वैसा ही रहता है। जैसे ये देखिए आप, अगर आप राई से तेल निकालेंगे तो जो राई है ऐसा कैसा ही रहेगा और इसका तेल निकल जाएगा। अगर आप इसमें से ये देखिए तिल का तेल निकालेंगे, तिल ऐसा कैसा रहेगा, इसका तेल निकल जाएगा। लौंग का तेल निकालेंगे तो लौंग ऐसे रहेगा, इसका तेल निकल जाएगा। सरसों का तेल निकालेंगे तो सरसों ऐसा का ऐसा ही रहेगा और इसका तेल निकल जाएगा। तो इस तरह से आप किसी भी बीज का तेल निकालेंगे वो बीज वैसा ही रहता है। अब ये जो मशीन है, ये मशीन काम करता है हाइड्रोलिक प्रेशर पे। इसमें क्या होता है, नीचे से 8700 PSI का प्रेशर जनरेट होता है।
उस प्रेशर से हम बीज को दबाते हैं। जब बीज को हम स्क्वीज करते हैं तो सारा तेल बाहर आ जाता है। जो तेल आता है वो फिल्टर होके ही आता है, वापस किसी भी फिल्ट्रेशन की इस तेल को आवश्यकता नहीं होती है। इससे जो तेल मिलता करेंगे और यहाँ से तेल निकलना शुरू हो जाता है। तो बहुत ही इजी ऑपरेशन है इसका। इसमें पानी नहीं छींटते हैं तो इसका शेल्फ लाइफ भी ज़्यादा है। कच्ची घानी में फ्रिक्शन होता है, इसमें फ्रिक्शन नहीं होता है, सिर्फ बीज दबता है तो रूम टेम्परेचर पे तेल मिलता है। उस वजह से इसका न्यूट्रिशन वैल्यू जो है ऑयल की वो बना रहता है। तो इस तरह से आप देखेंगे कि ये बहुत ही यूनिक मशीन है। आप और जानकारी के लिए मुझसे संपर्क कर सकते हैं। हमारा कॉन्टैक्ट नंबर है 8770429997। मैं फिर से एक बार नंबर रिपीट करना चाहूँगी, 8770429997। हमारी कंपनी का नाम है श्री नाकोड़ा एंटरप्राइज, हम वडोदरा गुजरात से। थैंक यू। थैंक यू मैम। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, अजून आपण एका नवीन स्टॉलला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. तर वेणुवेद या स्टॉलला आलेलो आहे, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया तर त्यांच्याकडे काय खासियत आहे ती. नमस्कार. आम्ही वेणुवेद या संस्थेतर्फे शेतकऱ्यांना बांबू लागवड कशी करायला पाहिजे, योग्य प्रजाती कशा निवडायच्या याचं ट्रेनिंग देतो. त्या प्रजाती कशा ओळखायच्या याचं ट्रेनिंग देतो. बांबू लागवड केल्यानंतर तिचं काय करायचं याचं सुद्धा ट्रेनिंग देतो. आता इथे जे तुम्हाला हे प्रॉडक्ट दिसत आहेत हे सगळे बांबूपासून बनवलेले आहेत. आता हे जर का तुम्हाला एक छान एनग्रेव केलेलं अतिशय सुंदर असं टेबल पीस दिसते, सो हे कम्प्लिटली हाताने बनवलेलं आहे. फक्त याच्यावरचं एनग्रेविंग लेझरने केलेलं आहे. हे ब्रश बांबूपासून बनवलेलं आहे. हा पेन स्टँड, टूथब्रश स्टँड, स्पून स्टँड, तुम्हाला ज्याच्यासाठी वापरता येईल कंटेनर, हे बांबूपासून बनवलेलं आहे. बांबूपासून बनवलेले शॅम्पू आहेत, त्याशिवाय साबण आहेत. हा दिव्यांचा एक स्टँड आहे. इथे तुम्हाला एक खूप वेगळा प्रॉडक्ट बघायला मिळेल, त्याला आर्म चेअर रेस्ट असं म्हणतात. सोफा सेटवरती चहा ठेवायला जागा नसते, तर तिथे सोफा सेटच्या हातावरती तुम्हाला हा प्रॉडक्ट ठेवून त्याच्यावरती चहा ठेवता येतो, जेणेकरून सोफा सेट
घाण होणार नाही. सो बांबू निर्माण केल्यावरती विक्रीसाठी बरेच स्कोप आहेत, पण त्याच्यासाठी जी विचार करण्याची प्रक्रिया आहे तिथे तुम्हाला वेणुवेद मदत करते. धन्यवाद सर. नक्कीच शेतकऱ्यांना वेणुवेद उपयोगी पडेल. शेतकऱ्यांनी बांबूची लागवड करून त्यांना विक्रीसाठी मार्केटची अडचण होत असते, तर ते विक्री न करता त्यांनी त्याच्यापासून प्रोडक्ट बनवून ते विकू शकतात. हे या माध्यमातून वेणुवेदच्या संदर्भात आहे. जर कोणी शेतकऱ्यांना करायचं असेल तर वेणुवेदशी संपर्क साधू शकतात. शेतकरी बांधवांनो, आज मोशी येथील किसान कृषी प्रदर्शन मोशी येथे आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया त्यांचा अनुभव कृषी प्रदर्शन पाहिल्यानंतरला. सर, मोशी येथील हे कृषी प्रदर्शन आज मी खरोखर असं बघितलं की ते शेतकऱ्याचं जे काय आहे अवजारे किंवा हे शेतीविषयक माहिती सरांनी सांगितलीच आहे. पण असं विचारायचं आहे सरांना की इथं प्रोडक्ट जे भेटतात ते खरोखर एकदम चांगले भेटतात. आणि याच्यात सांगायचं म्हणजे थोडक्यात इथं शेतीसाठी जे लागणारे जे अवजारे आहेत ते पूर्ण योग्य दरात बी मिळतात. तरी शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा पुरेपूर. आणि आम्हाला जे पाहायला भेटले त्यात आमचं समाधान खरोखर व्यक्त करतो मी. प्रदर्शनामध्ये काय विशेष आकर्षण वाटलं? आम्हाला ट्रॅक्टरवर फवारणी यंत्र, अजून मागचे जे अवजारे आहेत ते पाहून आम्हाला म्हणजे एकदम असा आनंद व्यक्त झाला. आम्हाला सोबत अजून एक शेतकरी आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घ्या. आपण कुठून आला सर? मी वाशिममधून आलेलो आहो. आम्हाला या किसान याच्यामध्ये भरपूर शेतीचे अवजारं भरपूर पाहायला मिळाली आणि ते हेवी पण आहेत. आणि त्याच्या मागे जे समजा ट्रॅक्टर मागे चालणारे भरपूर यंत्र आहेत, त्या यंत्राचा आम्हाला खूप लाभ होणार आहे. पण आम्हाला असं वाटते हे जे एवढा जे मॉल वगैरे आहेत हे याच प्रकारचा आमच्या भागातही व्हावं आणि मेळावा असा सर्व शेतकऱ्यांचा मेळावा एकत्रित जमा होऊन सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ व्हावा असं आमचं म्हणणं आहे. आपल्यासोबत अजून एक शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या या किसान कृषी प्रदर्शनामध्ये त्यांचा अनुभव. तर सर, मला सांगा, तुम्हाला आजच्या कृषी प्रदर्शनामधून काय अनुभव आला? आजचं हे जे कृषी प्रदर्शन आहे किसान, हे मी गेले कित्येक वर्ष दरवर्षी मी हे अटेंड करतो, पाहतो. पण मला वेळोवेळी म्हणजे वेगवेगळ्या काळामध्ये हे प्रगतीसारखं दिसतंय. या वेळेला शेतकऱ्यांसाठी मजूर उपलब्धता नसल्यामुळे ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या उत्पादकांनी निवडलेल्या दिसतात. ऑटोमेशनमधल्या जास्त दिसतात, कामगार जिथे कमी लागतात त्याच्यासाठी म्हणून काय आहेत त्या गोष्टी दिसतात. नवनवीन टेक्नॉलॉजी कोणत्या ॲडॉप्ट करून यंत्र कशी बनवलेली आहेत ते दिसतं. पण मी हे सगळं प्रदर्शन 6 तासामध्ये पाहून पूर्ण करू शकलो नाही. मी 2 किंवा 3च एरिया केले आणि त्याच्यामध्ये एवढी व्हरायटी मिळाली सगळ्या गोष्टींमध्ये. विशेषतः अवजार विभागामध्ये यंत्रांची एवढी प्रचंड कंपन्या आणि वेगवेगळ्या गरजांसाठी. त्यानंतर म्हणजे थोडक्यात मजूर कमी असतील तर शेतकऱ्यांना कसा उपयोग होईल याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला अत्यंत पूर्वीच्या तुलनेने वेगळ्या वाटल्या. पिकांसमयी किंवा बियाणं
त्यानंतर पिकांची मशागत याच्यासाठी ज्या गोष्टी करायला हव्यात त्याचा अजून प्रादुर्भाव मला दिसला नाही. कदाचित माझं कव्हरेज झालं नसेल, पण ओव्हरऑल यावेळचं नियोजन मात्र अत्यंत उत्तम दिसलं. कुठेही गर्दी नाही, सुरक्षिततेच्या सगळ्या गोष्टी अडॉप्ट केलेल्या, टॉयलेटरीज व्यवस्थित, खाण्यापिण्याची ठिकाणं व्यवस्थित, नियोजन, जागोजागी मार्गदर्शन, या गोष्टी मला नियोजनाच्या दृष्टीने चांगल्या दिसल्या. असंच हे प्रदर्शन मला वारंवार भेटायला आवडेल. धन्यवाद. नक्कीच शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारं किसान प्रदर्शन मोशी या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी एकदा अवश्य भेट द्या. धन्यवाद.